बासमती मसाला बनवण्याची पद्धती। हे लवंगी, पेडकी, अर्धा किलो पेडकी, अर्धा किलो शंकेश्वरी, अर्धा किलो पांडी, अर्धा किलो कश्मीरी। या प्रमाणात मिरच्या घेऊन आता आपण गरम मसाला घेऊ। हे हळद 100 ग्रॅम, मेथी 20 ग्रॅम, वेलची 20 ग्रॅम, तेजपत्ता 20 ग्रॅम, धने अर्धा किलो, जिरे पाव किलो, दालचिनी 100 ग्रॅम, चक्री फूल 50 ग्रॅम, खसखस 100 ग्रॅम, लवंग 100 ग्रॅम, बडीशेप 20 ग्रॅम, 2 जायफळ, हिंग 20 ग्रॅम, मायपत्री जायपत्री 20 ग्रॅम आणि वेलची 20 ग्रॅम, मोहरी आता हे आपण हे लाल फूल घेतले, हे फक्त भाजून घ्यायचं, थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं। आणि आता हळद घेतली, हळद थोडं जास्त 1 पळी तेल टाकून तळून घ्यायची चांगली फुगेपर्यंत। आणि नंतर आपण मोहरी नाही मेथी दाणे फक्त भाजून घ्यायचे, बडीशेप मेथी दाणे फक्त भाजून घ्यायचे आणि मोठी वेलची ही तेलातून थोडीशी तळून घ्यायची। तर हे घेतले आपण तेजपत्ताही भाजून घ्यायचा। आता घेतले आपण धने भाजून घ्यायचे, थोडंसं चमच्यावर तेल टाकून धने भाजून घ्यायचे। आता जिरे थोडंसं तेल टाकूनच भाजून घ्यायचे, दालचिनी तशीच थोडीशी तुकडे करून भाजायची। आणि हे चक्री फुली भाजून घ्यायचे, खसखस भाजून घ्यायची, लवंग काळी मिरी भाजून घ्यायची, सोबत बडीशेपी भाजून घ्यायची आणि जायफळ फोडून भाजून घ्यायचं, त्रिफळा तेही भाजून घ्यायचा। आता हिंग थोडं तेल टाकून तळून घ्यायचा, हे जावित्री हेही भाजून घ्यायचं, हिंग तो तळूनच घ्यायचा आणि वेलची भाजून घ्यायची, मोहरी भाजून घ्यायची। आता हळद तेलात तळून घ्यायची। परत हे दगडफूली थोडंसं भाजून घ्यायचं आणि हे आलंही हळदीसोबत तळूनच घ्यायचं। आणि नंतर सर्व मिरच्या थोडं तेल टाकून भाजून घ्यायच्या। काय करतोय अक्षय? मसाल्याची तयारी। अशा प्रकारे आमचा मसाला तयार आहे, लाल आणि झणझणीत मसाला। थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.